भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तरी आज मस्त चमचमीत मिक्स मोडाची भाजी दाखवणार आहे. आता त्यासाठी वाटण तयार करून घेऊ. तर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा गड्डा लसूण आणि आलं किसून घेतलेलं आहे, एक कांदा, एक टोमॅटो घालूया आणि अर्धी वाटी सुकं खोबरं, तीळ, जिरं हे तिन्ही एकत्र भाजून घेतलेलं आहे. आता ही मिक्सरला पेस्ट करून घ्यायची अशी. आता ही पेस्ट तयार झालेली आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेलामध्ये ही पेस्ट परतून घ्यायची. तेल घालते वेळी माझा पडला कॅमेरा बंद, त्यामुळं तेल घातलेलं तुम्हाला दाखवू शकले नाही, सॉरी. आता ही तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे वाटण ते भाजून घ्यायचं आहे. आता ह्याला तेल सुटलेलं आहे. 1 चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मिक्स मोड आहेत ना, एकत्र आणलेली ती मोड आहेत. अतिशय सुंदर ही मोडाची भाजी होते आणि नक्की तो चमचमीत ही भाजी करायची असेल तर मिक्स मोडाची करायची, खूपच भारी लागते. कोमट पाणी घालूया, जेवढं तुम्हाला हवा असेल तितकं घाला. तर मी इथं 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून ह्याला झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे. 2 शिट्ट्यामध्ये छान ही भाजी शिजली जाते. आणि छोटा कुकर असेल तर छोट्या कुकरमध्ये घाला. माझ्याकडे मोठा होता म्हणून मी मोठ्यामध्ये घातलेला आहे आणि गॅससुद्धा वाचतो, पटकन अशी भाजी शिजली जाते. आता ही तयार झालेली भाजी गरमागरम डिशमध्ये काढून घेऊ. तयार ही आपली भाजी खाण्यासाठी. वरून थोडंसं कोथिंबीर घालायची, गरमागरम सर्व करायचं आहे. आणि माझ्या सगळ्या भाज्या कमी मसाल्यामध्ये असतात, नक्की ट्राय करा. ज्या पूर्वीच्या काळी बनायच्या कमी मसाल्यामध्ये तशाच माझ्या भाज्या असतात. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी. तोपर्यंत धन्यवाद.